एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये आयोजित वसंत व्याख्यानमालेत स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यानात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संजय धुर्जड यांनी निरोगी जीवनाचे मूलमंत्र या विषयावर मार्गदर्शन करत आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती केली। आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढत चाललेले आजार, बदललेली जीवन पद्धती आणि आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। माहिती, दक्षता आणि योग्य सवयी हेच निरोगी आयुष्याचे खरे मूलमंत्र आहेत असं सांगताना डॉक्टर धुर्जड यांनी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक स्वास्थ्य आणि वेळेवर तपासणी यांचं महत्त्व अधोरेखित केलं। तसेच ताणतणाव, चुकीच्या सवयी आणि अनियमित दिनचर्या यामुळे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळत असल्याचं सांगून आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। व्याख्यानादरम्यान त्यांनी निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनातील काही सोप्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारण्याचं आवाहन केलंय। यामध्ये संतुलित आहार, सकारात्मक विचार, नियमित चालणं, व्यायाम करणं आणि शरीरासोबत मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी डॉक्टर संजय धुर्जड यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणारं हे व्याख्यान उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरलंय। मला तुमच्या समोर मांडायचं आहे, हे जे आपलं जीवन आहे ना, याचे चार बाजू आहेत, चार आयाम आहेत, चार डायमेन्शन्स आहेत, चार दिशा आहेत। जे आपल्याला आरोग्य म्हणून माहिती आहे ती आपली फिजिकल डायमेन्शन किंवा ती भौतिक, आणि हे शरीर म्हणजे शारीरिक इजा, शारीरिक व्याधी, शारीरिक आजार आणि शारीरिक जे काही गोष्टी आपण आरोग्याशी संबंधित ठेवतो याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे। परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आणि हे मॉडर्न मेडिसिनने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की शारीरिक व्याधी या फक्त संपूर्ण आजारांपैकी फक्त 20% व्याधी या शारीरिक व्याधी असतात। उर्वरित 80% व्याधी याला आम्ही सायकोसोमॅटिक इलनेसेस म्हणतो। म्हणजे 80% आजार हे तुम्हाला तुमच्या शरीराच्या बाहेरून तुमच्या शरीरात येतात, तुमच्या मानसिक स्थितीवरून, तुमच्या विचाराच्या पद्धतीतून, तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या वागणुकीतून, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून तुम्हाला अनेक आजार उद्भवतात। आणि ते कसे उद्भवतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। कदाचित त्याच्यावरती काम केल्यानंतर तुमच्यावरती होणारे हे शारीरिक व्याधी जे आहेत, जे आजार आहेत, हेच होणार नाही। आजार झाल्यानंतर तो कसा बरा करायचा हे सांगण्यासाठी भरपूर डॉक्टर्स उपलब्ध आहेत, भरपूर वैद्य उपलब्ध आहेत, भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत आणि भरपूर मटेरियल आहे या इंटरनेटवरती। पण आज आपण त्याच्या दुसऱ्या बाजू समजून घेऊया। अर्थात शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे। शरीराच्या व्याधी होऊ नये याच्यासाठी आधी तर शरीराची काळजी घेतली पाहिजे। आणि शरीराची काळजी का घेतली पाहिजे? कारण शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे। आतापर्यंत तुम्ही जे जीवन जगलेले आहात आणि भविष्यातही तुम्ही जे जीवन जगणार आहात, जे स्वप्न तुम्ही उपाशी बाळगून आहात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात करायच्या आहेत, हे करण्यासाठी शरीराची गरज आहे। जर शरीरच नाहीये तर ते सगळे स्वप्न, त्या सगळ्या इच्छा, त्या सगळ्या अपेक्षा, त्या सगळे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या शक्यच नाही। ज्या दिवशी हे शरीर संपेल त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी संपून जातात। म्हणून शरीर सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि शरीरासाठी काय लागतं की शरीर चालवण्यासाठी ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा कुठून मिळते? हे आपल्याला अन्नातून मिळते। आपण जे खातो त्याचं ऊर्जामध्ये रूपांतर होतं, आणि जे काही खातो ते ऊर्जात रूपांतर होतं। म्हणून आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ती ऊर्जा पोहोचते आणि ते शरीर आपलं चालतं, प्रत्येक अवयव काम करतं, कार्य करतं, प्रत्येक संस्था आपल्या ह्या शरीरामध्ये काम करते, आणि त्या संपूर्ण शरीराच्या सगळ्या संस्था एकमेकांशी सुसंगतपणे काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते। मग आपण विचार करा, आपण ह्या शरीरासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आपण ह्या शरीरामध्ये काय काय टाकतो? जसं आपल्याकडे गाडी आहे, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहे, तिच्यासाठी ऊर्जा म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल असतं। मग आपल्या गाडीसाठी आपण ज्यावेळेला इंधन निवडतो तर ते उच्च प्रतीचं इंधन कुठे मिळतं हे शोधत आपण त्या पंपावरती जातो आणि तिथे पेट्रोल टाकतो, तेव्हा ती आपली गाडी सुरळीत चालते, अनेक दिवस चालते। मग शरीरामध्ये आपण जेव्हा अन्न टाकतो तेव्हा हा विचार करतो का की हे अन्न माझ्यासाठी योग्य आहे की नाही योग्य आहे?
ही मला पचणार आहे की नाही पचणार आहे, हे माझ्यासाठी लाभदायक आहे की नाही लाभदायक आहे, हा विचार आपण सहसा करत नाही. जे आपल्याला समोर दिसतं, जे आपल्याला खावं वाटतं, आपण ते सगळं खातो. परंतु हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही याचा आपण विचार करत नाही. माझे अनेक पेशंट मला विचारतात की सर मी काय खाल्लं पाहिजे किंवा माझ्यासाठी योग्य आहार काय आहे. तर मी त्यांना एकाच वाक्यामध्ये सांगतो, ज्या गोष्टी तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी खाऊ घातलेल्या आहेत ना, तेच अन्न तुमच्यासाठी बेस्ट अन्न आहे. कारण ते इतक्या वर्षांपासून तुम्ही ते पचवत आलेला आहात, त्याची टेस्ट तुम्हाला डेव्हलप झालेली आहे, ते डायजेस्ट करण्याची कॅपॅबिलिटी तुमच्या शरीरामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यामुळे तेच अन्न तुमच्यासाठी बेस्ट अन्न आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही खाल्लं तर कदाचित त्याच्यामध्ये अजीर्ण होतं, अपचन होतं, ॲसिडिटी होते आणि अनेक पचनाच्या व्याधी तुम्हाला लागतात. हल्ली आपण बघतोय फास्ट फूडचा जमाना आहे. सरांनी आता जस्ट सांगितलं 2020चा जमाना आहे. पटकन गेलं, काहीतरी खाल्लं, एखादा वडापाव, एखादा समोसा, आणि आपण तात्पुरती ती भूक मिटवतो. परंतु खरोखर आपल्याला ते शरीराला योग्य आहे का, फक्त गरज म्हणून आपण खातो. मग ते जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं, हा पण एक प्रश्न आहे. तर जगायचं आहे म्हणून खायचं आहे, आणि जे खायचं आहे ते दीर्घकाळापर्यंत आपण हे शरीर कसं टिकवू शकतो, ह्या दृष्टीने जे अन्न योग्य आहे तेच अन्न खाल्लं पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण ह्या जगाच्या ह्या भागामध्ये राहतो, इथे आपल्याला डाळी, धान्य, कडधान्य, फळभाज्या हे आपलं स्टेपल डाएट आहे आणि आपण हेच खाल्लं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर आपण इटालियन पास्ता, रशियन सलाड्स आणि पिझ्झा वगैरे जर खाल्लं तर कदाचित ते पचवण्यासाठी आपलं शरीर बनलेलं नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये असं कोणी जर खात असेल तर त्यांना ही सूचना द्या की आपलं शरीर, आपलं जेनेटिक्स या पद्धतीने बनलेलं आहे की आपल्याला हे धान्य, कडधान्य, फळभाज्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पालेभाज्या, ह्या पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणून आपण हेच खाल्लं पाहिजे. हा कधीतरी एक चव म्हणून, एक चेंज म्हणून तुम्ही खाऊ शकता, परंतु खूप जास्त नाही. तसं शरीर चालवण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसं हे शरीर दीर्घकालीन टिकवण्यासाठी ह्या शरीराला व्यायामाची गरज आहे. एक व्यायाम करणं इतकं आवश्यक आहे, कारण ते सुदृढ ठेवणं, ते योग्य पद्धतीने ते चालत राहिलं पाहिजे, ते कार्यक्षम राहिलं पाहिजे, याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही एक डॉक्टर म्हणून एखाद्या आमच्या पेशंटला सांगतो की सर तुम्ही रोज व्यायाम करा, किमान एक अर्धा तास, पाऊण तास, आणि आम्हाला उत्तर मिळतं की सर वेळच नाही आहे. मला त्यांना प्रश्न पडतो की तर वेळ नाही आहे आणि स्वतःसाठी वेळ नाही, स्वतःच्या शरीरासाठी जर वेळ नाही तर मग जगता कशाला. तर किमान तुम्ही रोज एक अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आठवड्यातून 3 ते 6 तास मिनिमम कमीत कमी तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी व्यायाम करण्यासाठी तुम्ही काढलाच पाहिजे. 168 तासापैकी जर तुम्हाला 6 तास व्यायाम करायचा आहे तर उर्वरित 162 तास तुमचे एकदम ऊर्जावर्धक जातात, एनर्जेटिक जातात, आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगू शकतात. हे शरीर तुमचं साथ देतं. मग व्यायाम करायचा कशासाठी करायचा, त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, म्हणजे बायोलॉजिकली सुद्धा आणि शास्त्रीय दृष्टीत सुद्धा ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करता, म्हणजे साधा चालण्याचा व्यायाम असेल किंवा जॉगिंगचा व्यायाम असेल किंवा कुठलाही व्यायाम करतात, तर शरीरामध्ये काही प्रथिनं, काही हॉर्मोन सिक्रेट होतात. विशेष करून मेंदूमध्ये काही हॉर्मोन सिक्रेट होतात. प्रोस्टाग्लॅंडिन असेल, सेरोटोनिन आहे, किंवा इतर काही हॉर्मोन्स आहेत जे शरीराला, म्हणजे मेंदूला उत्तेजन देतात आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर उत्तेजित राहतं. जर शरीर सकाळी तुम्ही अर्धा तास त्यासाठी जर दिला तर तुम्ही अनुभवाल की तुमचा पूर्ण दिवस एकदम एनर्जेटिक जातो. याच्यासाठी व्यायाम करायचा आहे. मग नेमका काय व्यायाम करायचा आहे, तुम्ही काही पण करू शकता. व्यायाम करण्यासाठी साधारण मॉर्निंग वॉक तुम्ही करू शकता, जॉगिंग करू शकता, रनिंग करू शकता, स्विमिंग आहे, योगा आहे, असे अनेक प्रकारचे व्यायाम आहे. खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता. कुठल्याही प्रकारचा व्यायाम, कुठल्याही प्रकारचं शारीरिक कष्ट काम नाही. शारीरिक कष्ट म्हणजे काम नाही, परंतु व्यायाम हा वेगळा आहे आणि दैनंदिन कामकाजासाठी जे तुम्ही काम करता तो व्यायाम नाही. ते एक्झर्शन आहे, आपल्याला एक्सरसाइज करायची आहे, याच्यामध्ये फरक आहे. ओके, तर हे एक्सरसाइज कशासाठी करायची आहे याच्याबद्दल आपल्याला 3 गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक तर आपल्या स्वतःचा स्टॅमिना वाढवायचा आहे, म्हणजे एन्ड्युरन्स वाढवायचा आहे, की आपली ही क्षमता आहे शरीराची व्यायाम करण्याची किंवा काम करण्याची जी क्षमता आहे ही वाढली पाहिजे. आपल्या स्नायूंची ताकद वाढली पाहिजे, असे व्यायाम करायचे आहे.
आणि शरीराची लवचिकता वाढली पाहिजे. या 3 गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला व्यायाम करायचे. मग ते तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्यासाठी उपलब्ध असलेले व्यायाम हे तुम्ही काहीही करू शकता. यापैकी कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. त्यामुळे आत्ता जे काही तुम्ही ऐकलंय, जे काही मी तुम्हाला सांगितलंय, जे काही तुम्ही ठरवलंय, जे काही तुम्हाला पटलंय, हे सगळं जाऊन आत्तापासून हे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला, आचरणात आणायला सुरुवात करा. बघा तुमची लाईफ कशी होते. नाही झाली तर मला विचारा. मला तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. मला माहिती आहे मी जास्त वेळ घेतलाय तुमचा, परंतु हे सांगणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली हे मी 1.5 ते 2 तास लेक्चर चालतं माझं, मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मला आशा आहे की तुम्ही शांतपणे ऐकलेलं असेल, तुमच्या जीवनासोबत या सगळ्या गोष्टी रिलेट केलेल्या असतील आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पटल्या असतील. ज्या नसतील पटल्या त्या पण पटवून घ्या. कारण हे जे काही सांगितलंय हे मी अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे. मी माझ्या अनुभवातून नाही सांगितलेलं. याचं मी शिक्षण घेतलेलं, याचं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ह्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही घ्या, आचरणात आणा, लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा आणि एक खरोखर निरोगी निरामय जीवन जगण्यासाठीचा आजचा हा प्रवास सुरू करा. तुम्ही मला इथं शांतपणे ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी आणि आयोजकांनी मला सांगितलं की अर्धा तास आहे, तर अर्धा तासामध्ये कदाचित मी ह्या विषयाला न्याय देईल की नाही मला कल्पना नाही.